आया हो रे. लय भूक लागली. अगो बाई म्हणजे बाळाला भूक लावला चारा लागले ना रे पिल्लू. आया मला बी लय भुका लागल्यात. मी पण दूध घेऊ. दूध संपलंय. हे घे आणि पाणी आहे बघ पाण्यात बुडवून खा. म्हातारपणी माझं पोरगच मला सांभाळणार आहे. तू काय लगीन करून जाशील दुसऱ्याच्या घराला. काय दुखणं पान दिसतंय ग मुली माझं. हे तू काय तोंड बघायला लागलेस. जा ती भांडी पडल्यात बघात घास जा. का ती काय तुझा बाय येणार वे घासायला. उद्या लगीन होऊन गेली तर तुझी सासू म्हणून काय वळण बिळण लावलंय का नाही पुरीला. जा घास जा. काय ग बाया असलं इतर माझ्याच पदरात पडायचं होतं. आता हिला कुठं आणि कशी खपवायची हे विचारणं रात्रभर झोप लागणं झाली. मस्त मोठा बंगला बांधलाय 4 चाकी गाडी घेतल्या आणि आता एकदा पोराचं लगीन झालं म्हणजे सुटले बघ यातनं. देवाच्या लय चांगलं आहे आमचं. थांबा तुला थोड्या वेळाने फोन करते थांब. काय ग आई अगं ह्यांनी लय दारू प्यायला लागल्यात. रोज मारतात अगं आणि परिस्थिती लय बेकार झाल्या ग. मला तर कुठे जाऊन जीव देऊ वाटायला लागलाय. अगं ज्याचं त्याचं नशीब असतंय ग मुला. आता तुझ्या आईनं इथपर्यंत संसार कसा उडत आणला हे बघितलेसच की तू लहानपणापासून. संसार म्हणलं की हे त्रास आलाच की. तुझ्या आई बापाची परिस्थिती का तुला माहित नाही कशी आहे. त्यामुळे नीट संसार कर आणि आपल्या आई बापाची इज्जत राख. चहा ठेवते. इथं मी गळ्यात ह्यांच्या पडेल म्हणताना आई बापच आव्हानायला लागल्यात. माझं दुखणं आता कुणाला सांगू. आई अगं काय झालं तुला. उठ तू पहिला हळू. कशी आहेस बाळा. मी हाय बरी. अगं सून तर काय आता मला बघत नाही आणि पोरगं बी तिचंच बैल झालंय. असलं काय पाप केलं तर मी काय माहिती देवानं मला ही शिक्षा दिली. आता लय दिवस असं मी जगल असं मला वाटत नाही. आई असं बोलू नकोस ग. तुझे पोरगे अजून जिवंत आहे ना. तू नको राहूस इथं. माझं सगळं चांगलं आहे ना आता. तू चल माझ्यासोबत. तू चल. नाही नको. जावयाच्या दारात पडून राहणं काय चांगलं दिसतंय ग. माझं काय व्हायचं ते हितच होऊ दे आता. काय आई एवढी वर्ष निघून गेली पण तू काय बदलली नाहीस. आधी सुद्धा तुला लोक काय म्हणतील हेच आणि आता सुद्धा तुला अजून तुझे तत्वच महत्वाचे वाटतात का ग.